नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 17 एप्रिलच्या भागामध्ये आता मित्रांनो नंदिनी इथे नेहमीप्रमाणे असं पसारा आवरत बसलेली असते आणि तेव्हा जीवा हळूच मागून येतो आणि नंदिनीचे डोळे पकडून तिला सरप्राईज असं म्हणतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो जीवा, काय हे तुमचं नेहमी रात्रीचेच असे उद्योग सुचतात का तुम्हाला? तर तेव्हा जीवा म्हणतो की काय बाई आहे, अगं काहीतरी सरप्राईज आहे म्हणून असे उद्योग सुचतात का नाहीत? आणि म्हणतो हात पुढे कर बरं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही, हातात कपडे आहेत माझ्या. तर जेव्हा म्हणतो, अगं मग हात मोकळे कर, कपडे खाली ठेव. खरंच खुडी आहे बायको माझी. आणि तेव्हा आता नंदिनी आपल्या हातामधले कपडे खाली ठेवते आणि हात पुढं करते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, एक सेकंद, डोळे उघडायचे नाही आहेत. आणि कसे उघडणार म्हणा, माझे हात आहेत ना डोळ्यावर, असं म्हणून स्वतःच असतो आणि तिच्या हातावरती चक्क घुंगरू ठेवतो आणि तिच्या डोळ्यावरचे हात काढतो. आणि घुंगरू बघितल्यानंतर तर नंदिनी खूपच खुश होते आणि जीवाला म्हणते, घुंगरू अचानक? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, झालं का? अगं सरप्राईज व्हायच्या ऐवजी तू शॉक झालीस की नाही? आणि मला वाटलंच होतं. नाही नाही, आता तर माझी खात्रीच पटली आहे. तुला कत्तक करणारी घुंगरू नाही, तर तुला ना क्रिकेट खेळणारे मळकट बूट पाहिजेत, बरोबर ना? तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो. आणि शॉक नाही आहे झाले मी, आश्चर्य वाटलं मला, इतक्या लवकर घुंगरू घेऊन आलात. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, काय झालं माहिती का, आईसाठी ना मेडिकलमध्ये मी बाम आणायसाठी गेलो होतो आणि त्याच्या वरच्याच फ्लोअरवरतीच ना डान्स क्लासेस चालतात आणि त्या डान्स क्लासेसमधून ना घुंगरूचा असा छान असा आवाज येत होता. मग मला काही स्वस्त बसवलं नाही. तर तेव्हा नंदिनी विचारते, आणि काय मग तिथं जाऊन तुम्ही घुंगरू विकत घेऊन आलात? अहो जीवा, घुंगरू विकत आणायची गोष्ट नाही आहे, ते आपल्याला गुरूंनीच दिले पाहिजेत. तर तेव्हा जीवा म्हणतो, झालं का, झालं तुझं का बोलून? मी म्हटलं का मी घुंगरू विकत आणले आहेत म्हणून? उगाचच आपलं काहीतरी. हे बघ, माझी बायको आहेस म्हणून ना उगाचच ना ओव्हर थिंक करायची गरज नाही आहे तुला. तर तेव्हा नंदिनी त्याला एक फटकाच मारते, म्हणते, उगाच आगाऊपणा करू नका. काय झालं ते सांगाल का? कसे आणलेत घुंगरू? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, मी ना असा मस्तपैकी त्या डान्स क्लासमध्ये वरती गेलो आणि बघतो तर काय, अशा या चिल्ल्या पिल्ल्या ता थई असं म्हणून तो तर डान्सच करून दाखवतो. तर नंदिनी त्याला म्हणते, अहो नाचताय काय? तर तेव्हा जेव्हा पुढं म्हणतो, अगं इतक्या कमाल नाचत होत्या तुला सांगतो, मी ना असा भान हरपून त्या निरागस मुलींच्या नाचण्याकडे बघत राहिलो आणि अचानक ना त्या कथ्थक शिकवणाऱ्या बाईंचं लक्ष गेलं माझ्याकडे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, बरंच झालं, चांगलं फटकावलंच असणार आहे त्यांनी तुम्हाला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं हे फटकावलं वगैरे काही नाही, त्या आल्या आणि त्यांनी मला विचारलं, काय तुम्ही तुमच्या मुलीसाठी ॲडमिशन घ्यायला आलात काय? असं तो लाजतच सांगत असतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अरे देवा, आता बास, मला यापुढची स्टोरी अजिबात ऐकायची नाही आहे. तर तेव्हा जेव्हा तिच्या मागेच लागतो, अगं ऐकून तरी घे, अगं ऐक ना प्लीज, इंटरेस्टिंग आहे, ऐक. तर तेव्हा नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, ऐकते मी, पण जे झाले ना तेवढंच सांगायचं, उगीच आव्वाच्या सव्वा सांगायचं नाही. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, म्हणजे काय मी फेकतो असं वाटतंय तुला? तर नंदिनी म्हणते, अरे वाटायचंय काय त्यात? तर तेव्हा जेव्हा आता चिडतो आणि म्हणतो, आता एक मिनिट, मला आता काही सांगायचंच नाही, आता मी काही सांगतच नसतो, मी चाललोय हां. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो बास, हे बघा, नवरा आहे म्हणून लगेच काय रुसायची गरज नाही आहे, सांगा. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, का कशासाठी? मी क्रिकेट करतो ना, मी फेकतो, मला फेकायला आवडतं, बरोबर ना? तर नंदिनी आता थोडीशी ओरडते, म्हणते, बास झालं तर बोला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, बरं सॉरी, आपण बसून बोलत, ये ना ये, असं म्हणून तिला खुर्चीवरती बसवतो आणि म्हणतो, ऐक ना, बघ इंटरेस्टिंग आहे गं. काय झालं ना, त्यांनी मला विचारलं की तुम्ही तुमच्या मुलीसाठी ॲडमिशन घ्यायला आलात का? मग मी म्हटलं हो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो जीवा, काय चाललंय का तुमचं? तर जेव्हा म्हणतो, अगं ऐक तरी पुढं. मग त्यांनी मला विचारलं की किती वर्षांची आहे तुमची मुलगी? मग मी त्यांना म्हटलं की आमची मुलगी अजून या जगात आलेली नाही आहे, म्हणजे आम्हाला मुलगी अजून झालेली नाही आहे. तर तेव्हा नंदिनी विचारते, मग? तर तेव्हा जीवा आपल्या हातातले घुंगरूच वाजवून दाखवतो आणि म्हणतो, काय झालं माहिती आहे का? मग क्लासमधले सगळे घुंगरू एकदम शांत, पिन ड्रॉप सायलेन्स, कारण सगळे माझ्याकडे बघत होते ना. मग मी त्या बाईंच्याकडे गेलो, त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही मला हे घुंगरू द्याल का, प्लीज. म्हणजे मी आणि माझी बायको आम्ही रोज बोलत असतो, आम्हाला ना आमच्या घरात कत्तक करणारी मुलगी हवी आहे म्हणून. आणि मी त्यांना सांगितलं, जेव्हा केव्हा आम्हाला मुलगी होईल ना, तेव्हा ना पक्क 100% प्रॉमिस, मी ना तिला तुमच्याच क्लासमध्ये घालेन, 100%. आणि मग त्या अशा हसल्या आणि घुंगरू आणून दिले. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनीला खूप आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, काय? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हो, आणि हे पण म्हणाल्या की जेव्हा केव्हा तुमची बायको गरोदर राहील तेव्हा ना मग तिला कथ्थकचे छान कार्यक्रम दाखवा,
मग ना तुमच्या मुलीची पूर्वतयारी होईल. असं म्हटल्यानंतर नंदिनी तर मोठमोठ्याने हसूच लागते आणि म्हणते, अहो जीवा काय हे, कोण आहात तुम्ही? इतक्या कन्व्हिक्शनने जगाला तुम्ही गोष्टी विकता आणि जग विकत घेतं सुद्धा. तर जेव्हा म्हणतो अरे विषय आहे का, तर तेव्हा नंदिनी म्हणते हो नाही पण एक विषय आहे. म्हणजे समजा आपल्याला मुलगी नाही झाली असं म्हटल्यानंतर जेव्हा आता चिडतोच आणि म्हणतो वाटलंच मला मला ना काही ऐकायचंच नाही आणि मला काही सुद्धा ऐकायचंच नाही असं म्हणून कानच बंद करून घेतो. आणि इतक्यातच नंदिनीचा फोन वाजू लागतो आणि तिला की नाही कुठल्या तरी अननोन नंबरवरून फोन आलेला असतो आणि ती लगेच उठते आणि जीवाला सांगते, जीवा कुठल्या तरी अननोन नंबरवरून फोन आलेला आहे. आणि तेव्हा तिनं असं सांगितल्यानंतर आता जीवासुद्धा थोडासा सिरियस होतो आणि नंदिनी असं विचारत असते. तर तेव्हा जीवा म्हणतो एक एक मिनिट एक काम करतो, फोन स्पीकरवरती टाक. तर तेव्हा नंदिनी फोन रिसीव करते आणि स्पीकरवरती टाकते आणि एकदम सिरियस मोडमध्ये हॅलो असं म्हणते. तर तिकडून एक जण बोलत असतो. तर जीवा विचारतो कोण बोलते. तर तेव्हा तो माणूस म्हणतो ज्यात शिरताय ते शैतानाचं घर आहे, वेळीच मागे फिरा. तर तेव्हा जीवा म्हणतो हे हॅलो कोण बोलताय तुम्ही. तर तेव्हा तो म्हणतो मास्टर. तर नंदिनी आता डायरेक्टच म्हणते तुम्हीच मुलं पळवण्याचं रॅकेट चालवता ना. तर तो म्हणतो मला अतिहुशार विद्यार्थी आवडत नाहीत. तेव्हा नंदिनी म्हणते आणि मला हार मानायला आवडत नाही. हे बघा मिस्टर तुम्ही जे कोणी असाल आय डोंट केअर, पण मी नयनाचा मुलगा शोधतीये आणि मी वेदांतला शोधून काढणारच. कारण नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. तर तेव्हा तो माणूस जो असतो तो इकडे टेबलवरती नंदिनी असं लिहितो आणि त्याच्यावरती क्रॉस करतो आणि त्यावेळेस तो फोन कट करून टाकतो आणि जीवा इकडे बघतो नंदिनीचा फोन हातामध्ये घेऊन. तर त्याने फोन कट केलेला असतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते बंद आहे ना. फोन बंदच असणार कारण हा जो कोणी माणूस आहे तो स्वतः भित्रा आहे. पण जेव्हा या मास्टरने फोन करून आज एक गोष्ट सिद्ध केली की ती अत्तरवाली बाई फक्त प्यादा आहे. या सगळ्याचा खरा म्होरक्या तो मास्टरच आहे. आणि नेमकं त्याच वेळेला इकडे विजय आणि रम्या फोनवरती बोलत असतात. तर तेव्हा विजय रम्याला म्हणतो ओ माय गॉड रम्या तू किती खुश आहेस, काय झाले काय. तर रम्या म्हणते आत्ता कारण सांगू शकत नाही पण वेळ आल्यानंतर नक्कीच सांगेन. तर विजय म्हणतो ओके आय कांट वेट बट यू टेक अ टाइम स्वीट हार्ट. आणि तुला एक सांगू का, तुला इतकं खुश बघून ना मलाच खूप आनंद होतोय आणि तुला असं हसताना पाहताना मी काहीही करायला तयार आहे आणि काही सुद्धा हारायला तयार आहे. आणि असे हे दोघं बोलत असतात. इतक्यातच इकडून वसू गुरुजींना घेऊन तिथे येते. तर तेव्हा रम्या लगेचच म्हणते ऐक ना विजय मी नंतर फोन करते गुरुजी आलेत असं म्हणून ती फोनच कट करून टाकते आणि गुरुजींना ती लगेच नमस्कार करते. तर तेव्हा गुरुजी लगेचच म्हणतात मुलगा चांगला आहे. तर तेव्हा वसूसुद्धा म्हणते कोण विजय ना, असणारच चांगला, शेवटी जावई आहे माझा, तो चांगला असायलाच पाहिजे नाही का. आणि तुम्हाला सांगते गुरुजी तो रम्याला इतकं सांभाळून घेतो ना. आणि असं ती बोलत असते पण रम्याला इकडे राग येत असतो आणि ती थांबवायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा गुरुजी रम्यावरती ओरडतात, म्हणतात रम्या मी दिलेलं महाभारत तू वाचतेस ना. तर रम्या म्हणते गुरुजी ते ना मला वाचायला खूप कंटाळा येतो, पण तुम्ही का विचारताय सारखं, म्हणजे त्यामध्ये काही क्ल्यू वगैरे आहे का, म्हणजे पुढे काय होणार आहे ते सगळं काही लिहिलंय का, सांगा ना नक्की काय आहे महाभारतात. तर तेव्हा गुरुजी म्हणतात महाभारतात सगळंच आहे. कृष्ण आहे, त्याची जन्मदात्री आई आहे देवकी आणि त्याला वाढवणारी यशोदा आहे, कंसही आहे, कौरव आहे आणि कृष्णाची सावली बनून राहिलेला अर्जुन सुद्धा आहे. असं ते सगळं काही बोलत असतात. तर तेव्हा वसू आता गुरुजींना थांबवते आणि म्हणते गुरुजी मी काय म्हणते हे सगळं जरा ना बाजूला राहू देत, मला ना फक्त तुम्ही एवढंच सांगा रम्याचं विजयशी लग्न होईल ना. तर तेव्हा रम्या तर वसूला थांबवतेच, म्हणते आई एक मिनिट थांब आणि गुरुजींना विचारते नाही नाही गुरुजी तुम्ही ते नका सांगू, माझं पार्थसोबत लग्न होईल का नाही ते सांगा. तर तेव्हा गुरुजी एकदमच तथास्तु असं म्हणतात. तर तेव्हा रम्या थोडीशी हसते आणि म्हणते एक मिनिट पण तुम्ही नक्की कोणाला तथास्तु म्हणालात, आईला की मला. तर वसू आता परत थोडासा विषय बदलते आणि अजून एक प्रश्न विचारते, मला एक सांगा गुरुजी काव्याला बाळ होणार आहे ना. तर तेव्हा रम्यासुद्धा म्हणते हो करेक्ट गुरुजी, मला सांगा ना तुम्हाला काव्याच्या हातामध्ये बाळ दिसतंय का. तर तेव्हा गुरुजी सांगतात हो मला तिच्या हातामध्ये बाळ दिसतंय. तर तेव्हा रम्या म्हणते म्हणजे तिच्या हातामध्ये बाळ पण दिसते आणि माझं आणि पार्थचं लग्नसुद्धा दिसते, असं कसं शक्य आहे. तर तेव्हा आता गुरुजी काही बोलत नाहीत त्याच्यावरती पुढतं आणि म्हणतात उशीर होते मला येतो मी, असं म्हणून ते आता तिथून निघूनच जातात. तर वसूसुद्धा म्हणते काय गौड बंगालीने मला काही कळतच नाही आहे, पण मला एक गोष्ट ही कळत नाही आहे की या दोन्ही गोष्टी कसं काय होईल. तर रम्या आता चिडलेली असते आणि म्हणते मला काय माहिती.
तर वसू मात्र खुश झालेली असते आणि म्हणते जाऊ देत तिकडं, पण गुरुजी काय म्हणाले की विजय चांगला मुलगा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो ही रम्या जी असते ती ज्यावेळेस बाहेर येते तर तेव्हा इकडे काव्य तर मुद्दामूनच पपई हातामध्ये धरून त्या पपईकडे बघत उभी असते. आणि रम्या अलगद आता तिच्या हातामध्ये सापडते आणि लगेचच त्याच्याकडे जाते आणि विचारते अगं काव्या काय करतेस तू. तर तेव्हा काव्या म्हणते अगं बघ ना किती छान पिकली ही पपई, कधी एकदा खाते असं झाले ग. तर तेव्हा रम्या म्हणते अगं असं काय करतेस, अगं तू प्रेग्नंट आहेस म्हणून घरामध्ये किती आनंदी आहेत सगळे. तर तेव्हा काव्या म्हणते पण माझ्या आनंदाचं काय सांग ना, माझ्या आनंदाचं काय. ती तुझी मैत्रीण आली होती ती काय बोलली ते तुला सुद्धा पटलंय ना रम्या. आणि काय अगं तुझं बरं आहे, तू मोकळी आहेस ना, अजून लग्न झालेलं नाही आहे तुझं, मूल होणार आहे आपल्याला, हे टेन्शन नाही आहे तुझ्या डोक्यावर. पण मी त्या सगळ्या टेन्शनमधून जाते ना रम्या. अगं माझं काय होतंय माझं मला माहिती अगं. असं ती बोलत असते. तर तेव्हा रम्या आतल्या मनातल्या मनात तर हसत असते. तर काव्या म्हणते नाही ग नाही, आत्ता या घरात या क्षणी मला समजावून घेणारं कोणीच नाही. असं म्हणून ती थोडंसं तिरकस तिच्याकडे बघते आणि थोड्या वेळाने हळूच म्हणते एक तूच आहेस रम्या जी मला ना समजून घेऊ शकेल. आणि विचारते मदत करशील का माझी. म्हणजे जे वाक्य असतं हिला जे पाहिजे असतं ते बरोबर काव्य आत्ता बोलते. तर तेव्हा रम्या विचारते मी, आणि हळूच विचारते काय मदत करायची आहे मी. तर तेव्हा काव्या थोडेसे आडेवेडे घेऊ लागते आणि जरासं बाजूला जात म्हणते आता ते कसं सांगावं कळत नाही आहे मला. आणि तिला पाहिजे तो बरोबर प्रश्न विचारते उद्या माझ्यासोबत हॉस्पिटलला येशील का गं. आणि असं तिने म्हटल्यानंतर मागं तर रम्या उड्याच मारू लागते हसत हसत. तर काव्या तर पुढं म्हणते खूप झालं ग रम्या, मला ना सुटका हवी आहे या बाळापासून. बस किमान माझं IAS माझं करिअर होईपर्यंत तरी, नंतर घेईन ना मी चान्स. आणि आता मागे वळून विचारते तिला येशील का. तर तेव्हा रम्या लगेचच म्हणते हो येईन ना मी तुझ्याबरोबर. तर तेव्हा काव्य म्हणते थँक्यू सो मच रम्या. अगं खरंच ग खूप गोड आहेस ग तू, आणि थँक्यू हं. आणि हे बघा घरामध्ये कोणाला काही कळू देऊ नकोस हं. तर रम्या म्हणते मी कशाला सांगेन, मी आहे तुझ्याबरोबर. आणि तेव्हा काव्य तर आता तिला जवळ घेते. तर रम्या आता मनातल्या मनात म्हणू लागते उद्या बघच तू काव्या, घरच्यांना तुझ्या मनातली इच्छा ना आहे ना ही जी, ती मी दाखवून देईन. आणि त्यानंतर काव्याला म्हणते तू आराम कर हं. असं म्हणून गुड नाईट करते आणि ती खूप खूप म्हणजे खूप खुश असते. आणि तिथून आता ती निघून जाते. आणि ती निघून गेल्या गेल्या लगेचच काव्या म्हणते किती निर्लज्ज आहेस ग तू रम्या, तुला असं वाटते की तू उद्या माझा पर्दाफाश करणार आहेस, पण खरं तर मी तुझा पर्दाफाश करणार आहे. परत एकदा दाखवून देईन तुला की ओरिजिनल काव्या काय करू शकते ते. तू मला पपई खायला घालणार आहेस, नाही मी तुझ्या सगळ्या वाईट इच्छांचा ज्यूस केला ना तर नावाची काव्या पार्थ देशमुख नाही मी, कळलं का रम्या शितोळे. ऑल द बेस्ट. असं ती सर्व काही बोलत असते. आणि त्यानंतर मित्रांनो तर दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा येतो आणि विचारतो कुठं आहे सूप. तर तेव्हा नंदिनी म्हणते आणते असं म्हणून ती सूप आणून देते त्याला. आणि इतक्यातच डोअर बेल वाजते. तर तेव्हा जीवा चाललेला असतो तर नंदिनी म्हणते बसा बसा मी बघते, असं सांगून ती दरवाजा उघडते. तर मित्रांनो इतक्यातच ती नैना जी असते ती वेदांतला म्हणजे तिच्या मुलाला घेऊन येते आणि तिच्यासोबत रेखाताई सुद्धा असते. आणि ज्यावेळेस आता त्या वेदांतला बघितल्यानंतर नंदिनी तर खूपच खुश होते आणि वेदांतला आपल्याकडे घेऊन म्हणते कसा आहेस तू. तर तेव्हा वेदांत म्हणतो छान, आणि तो सुद्धा खूप खुश असतो. तर तेव्हा नंदिनी इतकी खुश झालेली असते ती लगेच जीवाला हाक मारते आणि म्हणते अहो कोण आले आपल्याकडे पाहिलं का. तर तेव्हा जीवा सुद्धा वेदांतला बघतो आणि म्हणतो अरे बाप रे वेदांत, आणि त्याला लगेच आपल्याकडे घेतो आणि म्हणतो अरे वाईंगा कुठे होतास. आणि तो एकदम लगेचच विचारतो कसा कुठे आणि कधी सापडला. तर तेव्हा या दोघीसुद्धा बसतात. तर आता जेव्हा विचारतो मला सांगा तुमच्यासाठी काय आणू, कैरीचं पण ज्यूस वगैरे काहीसुद्धा सांगा. तर तेव्हा रेखाताई म्हणते नाही काहीसुद्धा नको तुम्ही बसा. तर तेव्हा जेव्हा आता आपल्याला दिलेलं जे काही ज्यूस असतं ते वेदांतला भरवू लागतो आणि त्याला म्हणतो तू तर हे खाऊ शकतोस, तुझ्या खूप आवडीचं आहे, असं म्हणून त्याला भरवत असतो. आणि त्याला विचारतो मस्त आहे ना. तर तेव्हा नंदिनी विचारते बरं ठीक आहे तर मला पटकन सांगा काय कधी आला हा, आणि कोणी आणून सोडलं का याला. तर तेव्हा रेखाताई सांगते कोणी आणून सोडलं काहीच माहिती नाही, आणि त्यालासुद्धा काही नीट सांगता आलं नाही. तो आला ना तेव्हा त्याच्या डोळ्यावरती पट्टी होती. तर नंदिनी विचारते म्हणजे काही त्रास वगैरे तर नाही ना दिला याला. तर तेव्हा रेखाताई म्हणते नाही त्रास वगैरे तसा काहीसुद्धा दिला नाही, त्याला ना खेळणे देऊन खोलीत बंद केलेलं होतं. कोण लोक होते त्यालाही काही सांगता नाही आलं. तर नैनासुद्धा म्हणते ताई अजून तो लहान आहे ना, फार काही सांगता नाही येत त्याला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो हरकत नाही, आपला वेदांत घरी आला ना हीच खूप मोठी गोष्ट आहे, यापुढे सावध राहा सजग राहा ठीक आहे. तर तेव्हा नैना म्हणते हो
तर तेव्हा जेव्हा म्हणतो बरं चल तुला मस्तपैकी मोठ्या लॉनमध्ये खेळायला घेऊन जातो असं म्हणून तो वेदांतला घेत असतो. तर तेव्हा रेखाताई म्हणते जेव्हा आम्ही ना त्याला डॉक्टरकडे घेऊन जातोय, तो घाबरले ना त्यामुळे त्याला थोडासा ताप आलाय. तर तेव्हा जेव्हा म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणून तो आता वेदांतला त्याच्या आईकडे पाठवतो. तर नंदिनी म्हणते रेखाताई काहीही लागलं ना तर फोन करा. आणि तेव्हा आता वेदांत बाय करू लागतो जीवाला आणि ते आता तिथून निघून जातात. तेव्हा जीवा लगेचच नंदिनीला म्हणतो नंदिनी कमाल झालं, आपण हे प्रकरण सॉल्व्ह केलं. पण नंदिनी मात्र नर्वस असते आणि जीवा आता तिच्याकडे बघून तिला विचारतो काय झालं. तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही काही नाही असं म्हणून ती आता तिथून निघूनच जाते. तर तेव्हा जेव्हा तिला म्हणत असतो अगं नंदिनी आई अशी काय ही असं म्हणून तो सुद्धा आता तिच्या मागे जातो. आणि इकडे आता पार्थ त्याच्या ऑफिसचं काम करत बसलेला असतो आणि इतक्यातच रम्या तिथं येते आणि त्याला म्हणते हाय पार्थ. तर तेव्हा पार्थ एकदम रूडली तिला हाय असं करतो. तर तेव्हा रम्या विचारते काव्या तयार झाली का. इतक्यातच आता काव्या तिथून येते आणि म्हणते रेडी रेडी काव्या देशमुख रेडी आहे चला असं म्हणून आता या दोघे चाललेले असतात. तर तेव्हा पार्थ विचारतो काय कुठे चाललात. तर तेव्हा काव्या म्हणते बाहेर चाललोय. तर पार्थ विचारतो बाहेर कुठे. तर तेव्हा काव्या म्हणते तुम्हाला का सांगू मी. तर तेव्हा पार्थ आता रागारागात विचारतो साधा सरळ प्रश्न आहे. तर तेव्हा काव्या म्हणते साधं सरळ काही सुद्धा आपल्यामध्ये राहिलेलं नाही आहे देशमुख, उगाच तुमच्या प्रश्नांना ना साधेपणाचा लेबल लावू नका प्लीज. म्हणजे असं जे दोघे भांडायचं नाटक करत असतात आणि ते बघितल्यानंतर रम्याला तर खूप छान वाटत असतं. आणि काव्या पुढं म्हणते कंटाळा आला हो तुमच्या प्रश्नांना उत्तरं देऊन देऊन. तर तेव्हा रम्या म्हणते काव्या अगं जाऊ देत ना कशाला वाद घालतेस उगाच. आणि पार्थला म्हणते पार्थ इथे नवीन मॉल झालाय ना तिथे चाललोय आम्ही दोघी. तर पार्थ म्हणतो याला म्हणतात साध्या प्रश्नाचं सरळ उत्तर. आणि त्यानंतर खुश होऊन म्हणतो एनिवेज चला मॉलला चालाय ना तर मग मी पण येतो तुमच्यासोबत. काय ना तुम्ही चालून चालून थकलात तर तुमच्या शॉपिंगच्या बॅग उचलायला लागतील ना मग मी येतो चला काव्या मी येतो तुमच्यासोबत. तर तेव्हा काव्या म्हणते का कशासाठी आता ठरलंय ना आमचं दिसतंय ना तुम्हाला. मी आणि रम्याने प्लॅन केलेला आहे, आम्ही दोघी जाणार आहोत तुमचं काय मध्ये मध्ये. तर पार्थ म्हणतो एक मिनिट तुम्ही मॉलला चाललायत का सावकाश जा मग गर्दी तिकडे असेल. आणि परत म्हणतो अभ्यासाचं काय. तर तेव्हा काव्या म्हणते ज्याचा अभ्यास करतोय त्या आय एससाठीच चाललोय आम्ही निघू. तर पार्थ परत विचारतो म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे का तुम्हाला, मला कळलं नाही. तर तेव्हा काव्या म्हणते तुम्हाला काय करायचं देशमुख परत परत प्रश्न चल ग रम्या मला थांबायचंच नाही रे कंटाळा आलाय नुसता. तर तेव्हा रम्याचा मनातल्या मनात खुश होते आणि म्हणते वा 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 काय वाजलंय यांचं. आता जेव्हा ॲबॉर्शन करून येईल आणि पार्थला कळेल तेव्हा त्यांचं पुढचं भांडण घरात नाही तर कोर्टात होईल. तर तेव्हा काव्या आता एकदमच तिला म्हणते चलतीयस ना. तर तेव्हा रम्या म्हणते हो 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 चल चल असं म्हणून ती पुढे जाते. आणि तेव्हा काव्यासुद्धा मागून जाता जाता पार्थला थंब करते आणि पार्थसुद्धा तिला हार्ट करतो. आणि आता काव्या तिथून निघून जाते. आणि मित्रांनो जेव्हा आता इकडे नंदिनी खोलीमध्ये येते तर तेव्हा जीवासुद्धा तिच्या मागे आलेला असतो आणि तिला विचारतो अगं नंदिनी काय झालं. अगं वेदांत सापडलाय आता कसला विचार करतेस. इट्स टाइम टू सेलिब्रेट. अगं वेदांतला आपण परत मिळवलंय. तर तेव्हा नंदिनी म्हणते हो ते आहे जीवा पण कुठेतरी मला वाटतच होतं की तो मास्टर वेदांतला सुखरूप पाठवेल. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं मग तसंच तर झालंय. तर तेव्हा नंदिनीला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्या मास्टरचा फोन आलेला असतो आणि नंदिनी त्याला म्हणत असते पण मी नैनाचा मुलगा वेदांत शोधते आणि मी वेदांतला शोधून काढणारच. कारण नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. आणि ते आठवल्यानंतर नंदिनी म्हणते जीवा या मास्टरने वेदांतला सुखरूप पाठवलं ते यासाठी कारण त्या मास्टरला कळून चुकलं की आपण शांत बसणार नाही. त्याचा फोन आल्यानंतर मी त्याला म्हणाले ना की आता मी हार मानणार नाही. आणि याची ना त्याला कुठेतरी पहिल्यांदा भीती वाटली असणार. आपण जर खोलात शिरलो तर आपल्या हाती काहीतरी लागू शकतं जे त्याला आपल्या हाती लागायला नको आहे. म्हणून कदाचित त्याने वेदांतला सुखरूप पाठवलं. तर तेव्हा जीवासुद्धा म्हणतो हो करेक्ट आहे तुझं. म्हणजे त्याला वाटलं असेल की आपण वेदांतला परत पाठवल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा घेणं आपण सोडून देऊ. पण तसं अजिबात होणार नाही. आता तर आपण या गोष्टीच्या मुळाशी जायचं. तर तेव्हा नंदिनीसुद्धा म्हणते हो नक्कीच कारण त्या अजून चंदन पाळणा घरामधला मुलगासुद्धा सुखरूप घरी आलेला नाही आहे. तर तेव्हा जीवाता घाबरून म्हणतो पण हे एवढंच नसेल तर. तर तेव्हा नंदिनी विचारते म्हणजे. तर तेव्हा जीवा म्हणतो म्हणजे अजून मुलं मुली पाळणा घरामधून किडनॅप झाले असतील तर. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर नंदिनीसुद्धा म्हणते हो असू शकतं पण मला वाटते जीवा आपण हे सगळं काही करताना पोलिसांची मदत घेऊयात. अहो असं एकट्या दुकट्याचं काम नाही आहे हे. तर तेव्हा जीवा म्हणतो करेक्ट आहे
अविनाश जाधव सिटी कॉलेज 2012. तर तेव्हा जेव्हा नंदिनी विचारते कोण आहे ते, तर तेव्हा जेव्हा म्हणतो माझा पोलीस मित्र आहे, PSI आहे. सो आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते ते आलं लक्षात. तर तेव्हा जेव्हा म्हणतो सो अविनाशचं सध्याचं पोस्टिंग गोरेगाव क्राईम ब्रांचला आहे. आपण ही केस त्याला सांगूच शकतो आणि एक काम करतो ना, मी कॉल करून त्याला ही सगळी केस समजावून सांगतो. आय एम शुअर तो ऑफ द रेकॉर्ड आपल्याला नक्कीच हेल्प करेल. आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी आय एम प्राऊड ऑफ यू. तर तेव्हा नंदिनी विचारते कशा करता. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं काय कशा करता, अगं तू हे जे काही करतेस ना ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते काही काय जीवा, या सगळ्या गोष्टींच्या वरती आपण आवाज उठवलाच पाहिजे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो एक्झॅक्टली, अगं आपलं बाळ जेव्हा केव्हा म्हणजे त्या जगातून या जगामध्ये येईल तेव्हा आपल्याला ना त्याला या सगळ्या सुरस कथा सांगता आला पाहिजेत. म्हणजे कसे त्याचे आई बाबा ग्रेट होते असं तो बोलत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते 1 मिनिट फोन करताना. तर तेव्हा जेव्हा म्हणतो कसं करतेस ग तू, आवडत नाहीस तुम्हाला अजिबात, असं म्हणून तो वैतागून तिथे जातो. आणि नंदिनी मात्र आता परत खोल विचारात पडते. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या रम्याला जोराची चपराक मारते आणि म्हणते ही चपराक त्या जुन्या काव्याकडून जिला तू इतके दिवस घोळात घेत होतीस. तर तेव्हा रम्या म्हणते मग ही जुनी काव्या इच्छा नसताना बाळाला जन्म देणार आहे. तर तेव्हा काव्या म्हणते त्याचा विचार तू नको करूस, आमच्यापासून आणि आमच्या बाळापासून लांब राहायचं रम्या, असं ती टिचकी करून बोट करूनच तिला दाखवते. तर आमचं बाळ असं म्हटल्यानंतर इकडे पार्थ तर खूप खुश होतो आणि रम्या काव्याला आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो आमचं बाळ, असं म्हणतो. तिचा हात आपल्या हातात घेतो आणि काव्या तर आपल्या पोटावरती हात ठेवते. आणि मित्रांनो आता तिला तर आपलं बाळ पाहिजे असतं आणि हे दोघे सुद्धा आता खऱ्या अर्थाने खुश असतात. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.